चला सामना चालू करून घ्यायचा आहे। सामना 5 षटकांचा आहे, तरीच त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। सामने आम्हाला लवकरात लवकर चालू करून सर्व क्रीडा रसिकांना याचा मनमुराद आनंद लुटता येईल। सर्व क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा मी घेऊन चाललोय वेलशेर नगरीमध्ये रोमांचकारक सामना पाहायला मिळाला। कालच्या सामने दिवसावरील अप्रतिम असे सामने पाहायला मिळाले आणि मात्र घाटला संघ मात्र शेवटच्या क्षणाला मात्र नतमस्तक झाला आणि मला वाटते सगळ्या प्रकारचं इथे योगदान देत असताना मात्र अप्रतिम सामने पाहायला मिळाले। आणि साई झिराट संघ हा शेवटचा मानकरी ठरला। याच दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय। तनु स्ट्राईक साठी आहे, नॉन स्ट्राईक साठी जय आणि सलामीचा गोलंदाज आहे तो प्रतीक। बघूया लेडी एक्सप्रेस संघाचा हा एक उमदा खेळाडू आहे। लेट्स प्ले फर्स्ट बॉल गोल टू प्रतीक। फलंदाजीसाठी आहे तो तनु। बघूया कशा प्रकारची फलंदाजी करते। रोहा तालुक्याचा असा नावाजलेला संघ आहे तो साई दत्ताली मोरे रोहा। दरम्यान पहिला चेंडू घेऊन तनु याला दरम्यान हा सुंदर चेंडू अगदी वेगवान पद्धतीचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू माहिती काही समजला नाही। बॅट आणि चेंडूचा काही संपर्क आला नाही। तनु मात्र अगदी पाहत जायला या पद्धतीची गोलंदाजी अप्रतिम अशी गोलंदाजी। पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचा मात्र इथे प्रतीक टाकतोय। पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा होते। मात्र इथे श्री गणेशा होते तो एक अवांतर धावेनेच होतोय। याच दरम्यान प्रतीक मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी। पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा मात्र तनु याला काही समजला नाही, परंतु चेंडू मात्र अप्रतिम पद्धतीचा होता तो प्रतीक याचा प्रतीक सामना करेल तो जय। दरम्यान हा फुलटॉस चेंडू फाईन लेजरेशन काढून काढतोय। तेवढ्याच चपळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते रोहड आहे मला वाटते चांगल्या प्रकारचा एक उमदा गोलंदाज आहे। आणि त्याच दरम्यान मात्र इथे मात्र जय आपल्या खात्यामध्ये मात्र एक धावे मिळवतोय। या दरम्यान संघाची धावसंख्या आहे ती 2। तनु आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारेल, चांगल्या प्रकारचं योगदान देते आपल्या संघासाठी का बघूया। याच मैदानावर आपली छाप सोडतोय का। दरम्यान हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू मारण्याचा पूर्णपणे येतात स्क्वेअरच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅटचा नेटचा संपर्क झाला नाही। चेंडू मात्र इकडे प्रमोद चांगल्या प्रकारचा गॅदर करतोय। धावसंख्येत मात्र पुन्हा एकेरी धावेने मात्र धावसंख्येत भर पडते। इथे मात्र पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असणार आहे, शक्तिवर्धक खेळ आहे। या शक्तिवर्धक खेळामध्ये किती धावा जमवता येतील हे मात्र एक हातखंडा असतो, परंतु जय आणि तडूला मात्र रोखण्याचं काम मात्र प्रतीक करतोय। एकेरी 2 धावेने मात्र ही धावसंख्येत मात्र भर पडते। याच दरम्यान मात्र जय बघूया आपल्या संघासाठी काय मोठा फटका खेळेल का। बॅटच्या पट्ट्याची दरम्यान हा मात्र लेग बिफोर अँड बॅक टू पवेलियन पहिला मात्र धक्का जातोय। धन्यवाद डीजे। पहिला चेंडू मात्र सूरज पवार, जर म्हटलं गेलं सूरज पवार तर अप्रतिम असा डावखुरा फलंदाज आहे। याच मैदानावर मात्र धुमाकूल घातला होता। प्रशांत स्मृतीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालं होतं। त्याच दरम्यान मात्र हा सूरज पवार अप्रतिम असा फलंदाज डावखुरा फलंदाज आहे। सामना करेल तो प्रतीकच्या गोलंदाजीचा। प्रतीक मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय। पाहता मात्र जय सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र इथे काय झालं, इथे मात्र चांगल्या प्रकारचा एक खंदा फलंदाज मात्र तंबूत पाठवलाय तो मात्र जयच्या स्वरूपात। प्रतीक मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल। प्रतीकच्या गोलंदाजीला धार आहे, परंतु सूरज पवार देखील हम भी किसी से कम नहीं या पद्धतीचा हा फलंदाज आहे। शांततेचं वातावरण पहिलाच सामना मला पाहायला मिळतोय मंथनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आणि खरोखर साईनाथ धुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेत तसेच त्यांचे
सहकारी आहेत ते सगळे प्रल्हाद पारंगे असो, आदेश पारंगे असो, गोरखनाथ पारंगे असो, भरपूर असे सगळे दिग्गज खेळाडू दिग्गज अगदी नामवंत आहेत ते त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. थोडासा व्यत्यय येतोय दरम्यान याच जर पाहिलं गेलं तर पहिला सामना पाहायला मिळतो आपला कालभैरव निडी वर्सेस साई दत्ता अली मोरे अली रोहा यांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. सामना चालू करून घ्यायचा आहे. इथे जर पाहिलं गेलं तर पहिला अगदी सोसाट्याचा वारा असतो. दुपारच्या थंडीमध्ये मात्र अगदी सत्र हा अगदी शांत पद्धतीचा असतो. संध्याकाळचा वातावरण मात्र अप्रतिम असतो. या दरम्यान मात्र हा फलंदाजाला मात्र इथे फायदा मिळतो, कारण की वाऱ्याची झोत जशी येते त्याप्रमाणे इथे फलंदाजी मात्र अप्रतिम अशी होते. इथे मात्र आपल्याला बॅनर मंडल देखील पाहायला मिळतील, कारण की इथे मनसेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं असताना मोठी मोठी दिग्गज इथे नामवंत आपल्याला पाहुणे पाहायला मिळतील. प्रतीक सामना करेल तो सूरज पवार. सूरज पवार डोखरा फलंदाज मात्र स्फोटक फलंदाज म्हणता येईल, परंतु सामना करेल तो प्रतीकच्या गोलंदाजीचा. प्रतीकच्या गोलंदाजीला तेवढी धार आहे आणि मात्र अगदी अंकुश ठेवला आहे. कोणताही कंजूस गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे ती प्रतीक याने आणि मात्र एक जय सगळ्या खांद्या फलंदाजाला मात्र दरम्यान सुंदर चेंडू, अप्रतिम पद्धतीचा चेंडू. मात्र त्यांनी सूरज पवारला पाहिलं की कोणती मुवमेंट नाही, अगदी बॅकफुटरच खेळण्याचा पूर्णपणे इरादा होता, परंतु त्याच पद्धतीची प्रतीकीची लेंथ म्हटली तर निडी एक्सप्रेसच्या नावानं संबोधलं जातं. असा हा प्रतीक मात्र पाहायला मिळतोय. मोठी मोठी दिग्गज खेळाडूला त्यांनी मात्र नतमस्तक केले गोलंदाजीच्या माध्यमातून. खरोखर अप्रतिम असा हा गोलंदाज आहे तो प्रतीक. सामना करतो सूरज पवार, एक डावखरा फलंदाज म्हटलं गेलं तर एक चांगला असा नामवंत खेळाडू आहे. बॅटच्या पाट्यात चेंडू आता इकडे मात्र पॉईंट जनरेशन एवढं चांगलं क्षेत्ररक्षण रोहन आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करते. तोपर्यंत मात्र एक धाव मात्र निश्चित होतीये. या एके धावेने मात्र धावसंख्या धावफलकावर झालं ते ती मात्र आहे ती 4. एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झालं ते ती मात्र आहे ती 1-4. चांगली धावसंख्या मात्र रोखून ठेवण्याचा पूर्णपणे इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना निडी संघ मात्र वेळ दवडायचा नाहीये. चला लवकर डिसिजन घ्यायचा आहे निडी संघ. याच दरम्यान मात्र चेंडू सोपवला गेलाय तो गिरीश, एक संघाचा मात्र इथे संघनायक आहे, मात्र कॅप्टन च्या भूमिकेमध्ये असतो, नेहमीच अग्रेसर असतो. दरम्यान त्याचे प्रत्येक मात्र इथे डिसिजन चांगल्या प्रकारचा असतं. एक उमदा असा हा कॅप्टन. दरम्यान बघूया स्ट्राईक साठी आहे सूरज. सामना करेल तो गिरीशच्या गोलंदाजीचा. एक भेदक गोलंदाजी आहे, हे चांगल्या प्रकारचा एक टप्पा आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल ती गिरीशच्या माध्यमातून. मात्र सूरज पवार सामना करेल तो गिरीशच्या गोलंदाजीचा. गिरीश सूरज पवार मात्र मोठा फटका खेळेल का, याच दरम्यान पाहतोय आपण गिरीशच्या गोलंदाजीचा. दरम्यान हा चेंडू मात्र फुलटच पद्धतीचा मात्र अगदी डिफेन्स मधून खेळून काढलाय. तिकडे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित होते. मी मगापासून पाहतोय की प्रत्येक चेंडूवर एक धावेने मात्र धावसंख्या इथे धाव फटकावर झळकते. याच दरम्यान मोठा फटका खेळायचा असेल तर मोठा इथे गिरीश संख्या खंद्या फळत गोलंदाजाला मात्र तुम्ही नतमस्तक कराल. खरोखर त्या पद्धतीची गोलंदाजी अप्रतिम पद्धतीची आहे. अगदी ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू टाकण्यावर मात्र महारथ हजर आहे असा हा गिरीश. सामना करेल तो तनु. शंतनू आहे का या दरम्यान? तनु मोठा फटका खेळेल का, सामना करेल तो गिरीशच्या गोलंदाजीचा. या दरम्यान रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चपलाईची गोलंदाजी म्हणता येईल ती गिरीशाची. त्याची मोमेंट पाहिली की त्यांनी जो रिव्हर्सिव्ह मारण्याचा पूर्णपणे इरादा केला होता. अगदी फाईन लेगच्या एरियामध्ये आता पाहण्याचा इरादा होता, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल ती गिरीशाची. मी मागाशीच म्हटलं की त्याचे हातखंडे चांगलेच आहेत, कधी त्याच्याकडे मोठे व्हेरिएशन आहेत आणि प्रत्येक चेंडू कशा पद्धतीचा टाकायचा त्याची पूर्णपणे ते माइंडसेट गोलंदाजी पाहायला मिळते ती इथे मात्र गिरीशाची. सामना करेल तो सूरज पवार. बॅटच्या बट्ट्यात चेंडू येतोय पॅवेली दिशेने, मात्र मेगा सिक्स.
थँक्यू डीजे. त्या स्लॉग मध्ये पाहिलं गेलं तर पहिला चेंडू मात्र अप्रतिम टाकला होता, परंतु आता सूरज पवारने मात्र आपले हात खोललेत, पूर्णपणे इरादे पक्के केलेत. याच दरम्यान मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. गिरीशच्या गोलंदाजीवर मात्र इथे मात्र प्रहार करतोय. मात्र इथे पॅव्हलियनच्या दिशेने मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फॉर 6 रन्स अशा पद्धतीची ही फलंदाजी पाहायला मिळते ती सूरज पवार याची. अप्रतिम बॅटच्या पट्ट्यात झोन मध्ये आला आणि मात्र हा 6 धावा मात्र याच ठोक्यामध्ये आपले 6 धावा मात्र निश्चित केल्या. 6 धावाचा टॉनिक दिला आपल्या संघासाठी. गिरीश मात्र पुन्हा कमबॅक करतोय का? हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, मात्र एक ऑफ कटर मारण्याचा पूर्णपणे इरादा सूरज याचा पूर्णपणे इरादा होता फाईन लास्ट करण्याचा, परंतु तेवढ्याच चपलाची मात्र इथे गोलंदाजी पाहायला मिळाली ती गिरीश याची. गिरीश एक सुंदर अशी गोलंदाजी करतो. इथे मात्र फील्ड स्टेशन पूर्णपणे सजलेला. याच दरम्यान 5 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सूरज पवार चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. धावसंख्या धावपळकावर झलक ती मात्र आहे ती 12. एक चांगली धावसंख्या मला म्हणता येईल दुसरं षटक प्रोग्रेसवर असताना. पुन्हा एकदा अगदी हेलिकॉप्टर शॉट म्हणता येईल तो स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. प्रथमेश तोपर्यंत गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव मात्र निश्चित होतीये. सूरज अगदी शांत पद्धतीचा खेळ आहे, कोणती मात्र जोखीम आपल्याला घेत नाहीये, परंतु तनू मात्र सलामीला फलंदाज सामना करतो गिरीशच्या गोलंदाजीचा. धावसंख्या आहे ती 13. दुसरं षटक प्रोग्रेसवर असताना मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी होती ती गिरीश याच्या माध्यमातून. एक जर मोठा फटका पाहायला मिळाला नसता तर खरोखर मात्र कंजूस गोलंदाजी. प्रतिकडे मात्र सुंदर गोलंदाजी केली, 4च धावा खर्च केल्या. याच दरम्यान मात्र गिरीश सामना करेल तो तनू. आहा सुंदर हेलिकॉप्टर शॉट, परंतु इथे मात्र एक विकेटचा पतंग होते. पुन्हा मात्र इथे अजय मात्र इथे चांगल्या प्रकारचं कॅच पकडतोय. काय प्रॉब्लेम नाही. या दरम्यान मात्र तडूसारख्या खांद्या फलंदाजाला मात्र इथे आपला विकेट गमवायला लागला. एक हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या नादामध्ये मात्र इथे अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र एक झेल पकडला. सुंदर असा गोलंदाजीचा नमुना पेश केला गिरीश आणि आता मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कडे येतोय प्रतीक. मात्र इथे फलंदाजीसाठी येतोय तो मात्र रोहित एक उमदा गोलंदाज आहे. याच मैदानावर मात्र त्यांनी छाप सोडली होती, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती ती रोहित यांनी. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय. बघूया आपल्या या फलंदाजीच्या माध्यमातून किती धावा आपल्या संघासाठी जमा करतोय. मात्र प्रति गोलंदाजीसाठी पुन्हा येतोय एक दिग्गज खेळाडू, इथे दिग्गज फलंदाज पाहायला मिळते तो रोहित. या सामना करेल तो लेडी एक्सप्रेस याचा एक चांगला गोलंदाज आहे तो प्रतीक. अगदी सगळीकडे छाप सोडलेले प्रति गोलंदाजी मध्ये धार असलेला सामना करतो रोहित मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. मात्र इथं फील्ड स्टेशन पूर्णपणे सजलेली. मात्र बघूया सामना करेल तो रोहित. अगदी फाईन ग्लास करण्याचा पूर्णपणे सोयरल्याच्या दिशेने मारलेला, परंतु तिथे मात्र रोहन आहे जो कार्पेटच्या माध्यमातून या एक धाव मात्र निश्चित घेतले. हे एक धावेने मात्र धावसंख्या धावपळकावर झरकते. ती मात्र धावसंख्या आहे 2-14. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13, परंतु पहिल्या चेंडूवर मात्र अगदी स्क्वेअरलेच्या दिशेने मात्र एक धावेची फटका मात्र रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मात्र एक धावेने धावसंख्या धावपळकावर झलकली, ती मात्र 14. मात्र सूरज पवार एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगल्या प्रकारची त्याची गुणवत्ता आहे. याच दरम्यान मात्र सामना करेल तो प्रतीकच्या गोलंदाजीचा. एक मात्र हवेचा जोत पूर्णपणे इकडे आपल्या स्क्वेअरलेच्या दिशेने मात्र इकडे वडाच्या दिशेने आहे. शॉर्टपिच चेंडू अगदी चांगल्या प्रकारचा खेळून काढून इकडे मात्र अजय आहे चांगल्या प्रकारे. याच दरम्यान पहा चेंडू जातोय तो अजयकडे. अजय जर म्हटलं गेलं तर याच मैदानावर मात्र अप्रतिम अशी फलंदाजी केली होती, गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 4 धावा असताना मात्र कंजूस गोलंदाजी करत आपला विजयश्री आपल्या खिशात टाकला होता. त्याच दरम्यान नेक्स्ट मॅच मध्ये मात्र पाहिलं गेलं तर एक डोलगर संघासमोर 1 चेंडू आणि 4 धावा असताना मात्र 5 धावा असताना मात्र खणखणी षटकार टाकला होता. तोच अजय आपण इथे पाहतोय. याच दरम्यान मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असलेला हा खेळाडू
या मैदानावर आपले मोठे मोठे दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मात्र आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. प्रतीक बॅटच्या पट्ट्यात चेंडू मारण्याचा पूर्णपणे इरादा होता. लगावच्या दिशेने चेंडू जातो, तो ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित घेतोय. याच दरम्यान धावसंख्या धावपळकावर झलक देती, मात्र धावसंख्या आहे ती 16. अगदी मी पाहतोय जर सूरज पवारचा जर एक फटका जर पाहिला गेला, एक खडखडी षटकारच्या जोरावर मात्र धावसंख्या उभारले, मात्र एकेरी दुहेरी धावेने मात्र धावसंख्येत मात्र फरक पडतो, एक एक भर पडते. परंतु कंजूस गोलंदाजी म्हणता येईल ती निडी संघाकडून. याच मैदानावर मात्र अगदी कंजूस गोलंदाजीचा एक ठसा उमटून ठेवलाय तो निडी संघाने. दरम्यान पुन्हा त्याच पद्धतीचा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लॉंगऑफच्या दिशेने मात्र इथे क्षेत्रक्षण मात्र हातामधून चेंडू निसटतोय. त्याच दरम्यान मात्र 2 धावा मात्र निश्चित होत आहेत. अगदी चुकीच्या पद्धतीचा प्रमोद याचं क्षेत्रक्षण पाहायला गेलं तर एक चांगला दिग्गज खेळाडू आहे. याच दरम्यान मात्र त्याच्याकडून हा चेंडू निसटला जातोय. 2 धावा मात्र निश्चित केला. सूरज मात्र नाराज होतोय, कारण की त्या पद्धतीची फलंदाजी मात्र सूरजकडून पाहायला मिळत नाही. पूर्णपणे रोहाचा खैमा पूर्णपणे नाराज आहे. हा इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू मात्र गिरीश आहे, कोणती चूक होणार नाही. याच दरम्यान मात्र मोठा विकेटचा पतंग होतोय डीजे. एक उमदा खेळाडू पाहायला गेला तर सूरज पवार पूर्णपणे मदार होती, परंतु इथे मात्र अगदी लॉंग लेगच्या दिशेने मात्र हा चेल टिपला गेला. गिरीश यांनी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि सूरज पवार सगळ्या खंद्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. याच दरम्यान मात्र फलंदाजीसाठी येतोय विजय शेडगे. एक छोटासा खेळाडू आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं इथे मात्र गणित पाहिलं जातं. शेवटचा बॉल आहे, बघूया विजय शेडगे कशा प्रकारची फलंदाजी करेल. प्रतीक मात्र खरोखर यांनी जर पूर्णपणे प्लॅनिंग केलं होतं की आता मात्र पहिला जो चेंडू सोपवला होता तो प्रतीककडे, तिसरा ओव्हर मात्र देखील प्रतीककडे सोपवला. या दरम्यान मात्र प्रतीक त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, मोठे मोठे दिग्गज खेळाडूंना मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय. विजय शेडगे याच दरम्यान फलंदाजीसाठी येतोय, सामना करेल तो 33 नंबरचा जर्सी परिधान केलेला प्रतीक. नॉन स्ट्राईक साठी आहे तो रोहित. दरम्यान सुंदर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो. इकडे मात्र अजय जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र एक धाव मात्र पूर्णपणे आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. विजय शेडगेचा पहिला चेंडू मात्र अप्रतिम पद्धतीचा खेळला गेला, तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र याच दरम्यान मात्र तिसऱ्या षटकाचं खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झलकते, ती मात्र आहे ती 3 बाद 19. अगदी म्हटलं गेलं तर कंजूस गोलंदाजी म्हणता येईल. अगदी प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावेनेच मात्र धावसंख्येमध्ये इथे भर पडली गेली आहे, परंतु मोठा फटका पाहायला मिळाला. सर्व क्रीडा रसिकांचं इथे मनोरंजन पाहायला गेलं तर खरोखर इथे होत नाहीये. इथे मात्र म्हटलं गेलं तर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये मोठे मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता मात्र गोलंदाजीचा भार सोपवला तो पूर्णपणे अजय याच्या खात्यावर. अजय गेलं म्हटलं गेलं तर खरोखर मी मगाशी त्याची तुलना केली एक दिग्गज गोलंदाज दिग्गज फलंदाज आहे तो निडी संघाचा. खरोखर पूर्णपणे नैया डुबली होती जेव्हा प्रशांत स्मृती जस्तकच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्यावेळी मात्र या अजयने मात्र नैया पार केली. असा पद्धतीचा हा गोलंदाज आहे. सामना करेल तो विजय शेडगे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. राईट हँड बॅट्समन विजय शेडगे सामना करेल तो अजयच्या गोलंदाजीचा. धावसंख्या आहे ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडीच्या मोबदल्यात 19. फुलटॉस चेंडू इथे मात्र खरोखर सुंदर अशी सरप्राईज गिफ्ट होतं विजय शेडगे याला, परंतु याचा मोबदला मात्र घेता आला नाही. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु इथे मात्र थोडंसं चुकलं. बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या असताना मध्ये याच दरम्यान मात्र सुंदर चेंडू टाकला गेलाय. इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो अजयच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अजय मात्र आपली पहिला चेंडू छाप सोडतोय. दरम्यान या दरम्यान अगदी लॉंग ऑफच्या दिशेने मात्र इकडे प्रथमेश आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणार यात कोणती शंका नाही. आणि मात्र विकेटचा पतंग विजय शेडगे सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय डीजे.
रायगड जिल्हा मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभाग स्वतः इथे मात्र अगदी पाण्याचे जार आणत आहेत. जर म्हटलं गेलं तर स्पर्धा आपली आहे असं म्हणत नाही की पद आपलं आहे म्हणून मुलांकडून करून घ्या. स्वतः मात्र याचे जोखमीने काम करत आहेत. याच दरम्यान मात्र अजय रोहित याचा पूर्णपणे मारण्याचा इरादा पुन्हा नाराज होतोय. इथे मात्र स्क्वेअरलेच्या दिशेने मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. महेश जोपर्यंत चेंडू हातामध्ये सोपवते तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित केली. याच दरम्यान आमचे इथे मात्र पाहुणे मंडळीचं देखील आगमन झाले. दामोदर बावकर यांचं देखील शब्द फुलाने स्वागत करतोय. कृष्णा वावकर तसेच गंगाराम पारांगे यांचं देखील मी शब्द फुलाने स्वागत करतोय. तसेच एक भरपूर वर्षात दांडगा अनुभव असलेले चंद्रकांत बावकर इथे देखील आहेत. त्यांच्याकडे देखील मोठा एक्सपिरियन्स क्रिकेटचं म्हटलं गेलं. याच दरम्यान मात्र चेंडूची पाहणी होताना अजय मात्र सुंदर गोलंदाजी करते. रोहित शर्माने पाहिलं गेलं तिथे अगदी पूर्णपणे शॉट पूर्णपणे मारण्याचा इरादा होता परंतु चेंडू आणि पूर्णपणे बॅटचा निश्चित संपर्क आला नाही. मात्र सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती निडी संघाकडून सामना करेल तो अंकित. याच दरम्यान चेंडू हवेमध्ये मात्र इकडे प्रशांत मडवी आहे. कोणतीही चूक होणार नाही. पुन्हा विकेटचा पतंग होतोय. याच दरम्यान मात्र अंकित सगळ्या खंद्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. डीजे सामना चालू आहे तो कालभैरव निडी वर्सेस साई दत्त मोरे अली रोहा यांच्या दरम्यान. कालभैरव निडी संघाने आपलं प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लावून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते साईले. उलटा चेंडू मात्र इथे मात्र प्रहार होणार. याच संधीचे सोनं करण्यासाठी वाट बघत होता तो मात्र रोहित. तिने मात्र संधीची सोनं केलं आणि याच दरम्यान मात्र 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. धाव संख्या उभारली ती 26. डीजे थँक्यू डीजे. तरी पाहिलं गेलं की अगदी वेट करत होता आणि त्या संधीचं सोडं मात्र केलं ते रोहित यांनी. पुन्हा हा मात्र हवाई फायर आणि मात्र हा बॅक टू बॅक दुसरा 6. इथे मात्र रोहित आपली छाप सोडतोय. याच दरम्यान मात्र अजय सगळ्या खंद्या गोलंदाजाला मात्र इथे मात्र आपल्या नतमस्तक करतोय. गोलंदाजी मात्र अप्रतिम असताना देखील चांगल्या प्रकारचा इथे स्फोटक फलंदाजी. 2 बॅक टू बॅक 6. इथे मात्र धाव संख्या बोलती 32. डीजे थँक्यू डीजे. या दरम्यान आपण ते गाणं पाहिलं गेलं तर आमच्या गावचे संतोष ताडकर याची सगळी पूर्ण काव्यरचना संगीत पूर्णपणे संतोष ताडकर यांच्या माध्यमातून आपल्याला हे गाणं ऐकवलं जातंय. खरोखर त्याची काव्यरचना देखील अप्रतिम पद्धतीची आहे. त्याचे बोल अप्रतिम आहेत. याच दरम्यान त्यांनी गायलेलं देखील त्यांनीच आहे. खरोखर संतोष ताडकरला देखील सॅल्यूट. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सामना चालू आहे तो कालभैरव निडी वर्सेस साई दत्त मोरे अली रोहा यांच्या दरम्यान. शुभम पाटील स्ट्राईक साठी आहे. मात्र 2 फटके पाहायला गेले तर अप्रतिम एक टॉनिक मला रोहा संघाला मिळालं. कारण की ज्याप्रमाणे धावसंख्या अगदी संत गतीने चालू होती त्याच दरम्यान मात्र इथे मात्र 2 फटके पाहिल्यानंतर मात्र धावसंख्या मात्र चांगली उभारली. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झलकले ती मात्र आहे ती 32 आणि गोलंदाजी मार्ककडे आहे तो प्रशांत. सामना करेल शुभम पाटील. ओ हो मात्र सुंदर चेंडू परंतु हा ऑफ टिकला सोडून जाणार. हा नो चेंडू पंचांनी घोषित केला आहे. हा पूर्णपणे मारण्याचा इरादा होता तो शुभम पाटील. सुवर्ण संधी होती मात्र फ्री हिट आता मात्र आहे ती. इथे मात्र आता नोच्या स्वरूपात मात्र धावसंख्येत मात्र भर पडली आणि मात्र 1 धावेची भर पडते. याच दरम्यान मात्र प्रशांत गोलंदाजी मार्ककडे सामना करतो. शुभम पाटील फ्री हिट.
बॅटचा काढा लागून चेंडू जाते अगदी मारण्याचा पूर्णपणे इरादा होता हा याच चेंडूची पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर मात्र आपला धावा उभारण्याचा पूर्णपणे इरादा शुभम पाटील यांचा होता, परंतु मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातामधून अप्रतिम पद्धतीचा टाकला होता तो प्रशांत यांनी. मात्र धावसंख्येत मात्र एकनी भर पडली आहे. एक धावेने धावसंख्या धावफलक झलकते ती मात्र 34. इथे मात्र बघूया प्रशांत कशा प्रकारची गोलंदाजी करेल. रोहित हॅट्रिकची सुवर्ण संधी. दरम्यान बॅटच्या बट्ट्या चेंडू फ्लो मध्ये येतोय मात्र हा 6 धावा निश्चित करतोय. याच दरम्यान मात्र मोठा फटका हॅट्रिक आणि मात्र रोहित याच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र चांगला रोमांचकारक आपल्याला पाहायला मिळतं. क्रीडा रसिकांचं देखील मनोरंजन होतोय. डीजे थँक्यू. रोहित अँड फायर सामना मध्ये मात्र सुंदर फलंदाजी करतोय. सामना करतो प्रशांतच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा बॅटचा काढा लागून थर्ड मॅच चेंडू जातोय तिकडे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. अतिश आहे. याच दरम्यान स्ट्राईक साठी रोहित गेला. या मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र शुभम पाटील बाद होते. रोहित मात्र फायर होतोय. मात्र 3 खणखणीत षटकार घेतले. याच दरम्यान मात्र हा बॅटचा काढा लागून चेंडू अगदी गलीच्या दिशेने गेला. मात्र इथे मात्र शुभम पाटील रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला आणि त्याची जागेवर रन करण्यात येतोय. साजिश शेलार उर्फ आऊ. या खरोखर या टोपण नावाने मात्र खरोखर चांगल्या प्रकारचं प्रत्येकाची प्रचिती होतीये. कारण की इथं म्हटलं गेलं तर भरपूर अशी नावं आहेत की त्या नावाने संबोधल्यानंतर मात्र त्याचा खरोखर इथं परफॉर्मन्स त्या पद्धतीचा होतोय का. मात्र इथे सामना करण्यात तो रोहित मोठा फटका खेळेल का. सर्व क्रीडा रसिकांचं तसेच मनोरंजन करतोय का. धावसंख्या धावफलकावर झलकते ती मात्र आहे ती 41 फॉर 6 लॉस. पाणी द्यायचं रोहित. आताच मात्र फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारीचा एंडिंग आहे. आता मात्र जी उन्हाळ्याचा तडाखा इथे पाहायला मिळेल. कारण की मार्च महिना म्हटलं गेलं होली झाल्यानंतर मात्र पूर्णपणे उन्हाचा तडाखा असतो. आता मात्र फेब्रुवारीच्या एंडिंगला मात्र सुरुवात झालेली आहे उन्हाच्या तडाख्याने. याच दरम्यान या स्पर्धेचं आयोजन सर्व क्रीडा रसिकांना देखील इथे मनोरंजन होते. परंतु क्रिकेटमध्ये जो मैदानामध्ये खेळतोय त्याला पूर्णपणे उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. मात्र रोहित सगळा खंदा फलंदाज इथे पाहायला मिळतोय. 3 मात्र खणखणीत षटकार खेचलेत. याच मोबदल्यात मात्र रोहा संघ थोडासा अग्रेसर ठरतोय. परंतु निडी संघ देखील त्याच पद्धतीचे फलंदाज आहेत. त्याच पद्धतीचे इथे मात्र एक स्फोटक फलंदाज पाहायला मिळतील. गिरीश म्हटलं, प्रमोद आहे, प्रशांत आहे, रोहन आहे, प्रथमेश आहे. चांगल्या प्रकारचा दिग्गज खेळाडूंचा आहे. प्रमोद आहे. चांगला एक प्रमोद म्हटलं गेलं तर या मैदानावर काही प्रशांत स्मृती माध्यमातून स्पर्धेचं आयोजन झालं होतं. त्यावेळी मात्र काही स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. परंतु दिवस असतो. दिवस एकदा आज दिवस प्रशांतचा आहे तर उद्या प्रमोदचा असेल. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. सामना चालू आहे तो कालभैरव निडी वर्सेस साई दत्त मोरे आणि रोहा यांच्या दरम्यान. परंतु गोलंदाजीसाठी आहे तो प्रशांत. बघूया आता मात्र रोहित मोठा फटका खेळेल का. शेवटचं षटक आहे. आपल्याला इथे म्हटलं गेलं तर शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. दरम्यान हा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू लॉकआउटच्या दिशेने मात्र तिकडे जोपर्यंत ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकदा मात्र घेतलेली आहे. 2 धाव करण्याचा पूर्णपणे इरादा. इथे मात्र चुकीच्या पद्धतीचा इथे मात्र एक कॉलिंग केलं. थोडंसं रोखून ठेवणं गरजेचं होतं. परंतु याच दरम्यान मात्र रोहित सगळा खंदा फलंदाज मात्र बाद झाला. कारण की इथे क्रॉस झालं का. पंच या दरम्यान खरोखर आमचे एक लाडके एक जिमपट्टू भरत गिजे सर आपण यावं. या इथे आमच्या पॅव्हेलियनची शोभा वाढवावी. भरत गिजे सर मात्र सुंदर असा खेळ पाहता मिळत असता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो मात्र आहे तो साजिश भाऊ शेलार. आणि साजेश शेलार स्ट्राईक साठी आहे तो साजेश शेलार आणि भाऊ शेलार नॉन स्ट्राईक साठी आहे. आणि या दरम्यान प्रशांत मात्र गोलंदाजी करतोय. बघूया प्रशांत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय का. या दरम्यान शेवटचं षटक आहे आणि बघूया साजेश सामना करेल तो प्रशांतच्या गोलंदाजीचा. शॉर्ट पिच चेंडू अगदी
फाईन ग्लास केलाय पूर्णपणे स्क्वेअर लेजच्या दिशेमध्ये तेवढंच चपळ क्षेत्रक्षण प्रतीक आहे. जोपर्यंत एक धाव घेईल तोपर्यंत मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र भाऊ शेलार बाद होतोय. मात्र इथे मात्र विकेटचा पतंग होतोय. अगदी संत गतीने खेळ चालू आहे. प्रशांत मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. रोहित जर फटकेबाजी पाहिलं गेलं तर रोहितच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र एक रोमांचकारकता आली. 1-3 खणखणी षटकार घेतले. या दरम्यान धावसंख्या उभार ठेवली ती 43. शेवटच्या चेंडूवर मात्र साजेश शेलार चांगल्या प्रकारची फलंदाजी करेल का? सामना करेल तो प्रशांतच्या शेवटचा चेंडू या इनिंग मधला. पुढे मारण्याचा पूर्णपणे इरादा. तिकडे मात्र महेश आहे. जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित केले. याच दरम्यान मात्र एक धावेने मात्र धावसंख्या धावपळका झाली. धावसंख्या ती 44 आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान ठेवले ते कालभैरव डीडी संघासमोर. 5 षटकांचा सामना इथे मात्र पाहायला मिळते. त्याच दरम्यान मात्र मोठे दिग्गज खेळाडू आहेत. परंतु बघूया साई दत्त मोरे कशा प्रकारची इथे गोलंदाजी करेल. डीजे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं युट्यूबवर आमच्या इथे लावलेले आहेत. त्याच दरम्यान आमचे इथे स्कोर रिपोर्टर आणि सर्व तमाम क्रीडा रसिकांचं तसेच खेळाडूंचं मी पुन्हा एकदा दीपक सोरगे घेऊन चाललोय वेलशेत नगरीमध्ये. इथे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजक श्री साईडा धुले, सचिव रोहा, तालुका मनसे अध्यक्ष, नवनिर्माण सेवा संस्था यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झाले आहे. पहिला सामना पाहतोय आपण कालभैरव निडी वर्सेस साई दत्ता मोरे रोहा यांच्या दरम्यान. आता आलेल्या पाहुण्यांसाठी सांगतोय प्रथम नाणेफेकीचा कौल झाला तो कालभैरव निडी संघाने आपला प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते साई दत्त मोरे रोहा यांना. आणि साई दत्त मोरे संघाने प्रथम फलंदाजी करत 43 धावा पटकावल्या आणि 43 धावा पटकावल्या आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय. परंतु 44 धावा पटकावल्या, 45 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते कालभैरव निडी संघासमोर. कालभैरव निडी संघाकडून म्हटलं गेलं तर गिरीश आणि प्रमोद थोडीसे दिग्गज खेळाडू आहेत. परंतु बघूया कशा प्रकारची इथे फलंदाजी पाहायला मिळेल. दत्ता अली रोहा संघ देखील तेवढा जसा मातबगार संघ आहे. गोलंदाजीमध्ये म्हटलं गेलं तर रोहितची मोठी धार आहे. चांगल्या प्रकारचा एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. या पद्धतीने या मैदानावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती रोहित. परंतु आता मात्र बघूया कशा प्रकारची इथे गोलंदाजी पाहायला मिळेल. दिग्गज खेळाडू, दिग्गज गोलंदाज पाहायला मिळतात याच वेलशेत नगरीमध्ये. तुम्ही म्हटलं गेलं तर आज सामन्याचा हा दुसरा दिवस. कालच्या सामन्यामध्ये अप्रतिम असे सामने पाहायला मिळाले. चांगल्या प्रकारचा इथे सामना पाहायला मिळाला होता तो झिराट वर्सेस साईलेवर अंबेकर यांच्या दरम्यान सामना पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मॅच रंगला होता आणि शेवटच्या चेंडूवर एक चेंडू एक धाव असताना मात्र क्षेत्ररक्षण झालं होतं. परंतु फेकी अचूक पद्धतीची झाली नव्हती. त्याच्यामुळं पूर्णपणे झिराट संघ हा क्वालिफाय राऊंड पर्यंत पूर्ण पोहोचला आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांना पुन्हा एकदा कमबॅक करायची सुवर्ण संधी मिळाली. त्याचं संधीचं सोनं केलं आणि मात्र हा अगदी सेमीफायनल मध्ये धडक मारली ती गोलंदाजीसाठी येतोय. याच दरम्यान विजय शेडगे फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही. परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. गोलंदाजीमध्ये अति दिग्गज गोलंदाज पाहायला मिळतात. याच दरम्यान आपण पाहिलं गेलं तर एक
विराट संघाचं जर पाहिलं गेलं तर रितेश अप्रतिम अशी गोलंदाजी पाहिलं. छोटासा खेळाडू आहे, 17-18 वर्षाचा मुलगा असेल, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अगदी छाप सोडली या मैदानावर. चांगल्या दिग्गज खेळाडूंना नतमस्तक केलं गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये मला वाटते अगदी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता रितेश. सामना करतोय प्रमोद, गोलंदाजीसाठी आहे तो विजय शेडगे. याच दरम्यान पंचाने देखील आम्हाला इशारा दिलाय. पहिला चेंडू घेऊन प्रमोद याला विजय शेडगे. परंतु मलिंगा ऍक्शन आहे दरम्यान चेंडूच्या बट्ट्यात चेंडू ते स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र हा कार्पेटच्या माध्यमातून पहिलाच मात्र चौकार घेतोय तो प्रमोद डीजे. थँक्यू डीजे. या जर खरोखर पाहिलं गेलं तर आपण या बॉलरची जर ऍक्शन पाहिली गेली तर आपल्याला श्रीलंकेचा लसित मलिंगा आठवतोय. लसित मलिंगाची देखील ऍक्शन अप्रतिम पद्धतीने होती. यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्यामध्ये मारत असीर आहे. दरम्यान सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी सुंदर चेंडू. चेंडू सोडल्यानंतर समजतो इथे कशा पद्धतीचा चेंडू पडेल. ऑफ टिंगचा गोलंदाजी, ऑफ कटर मारण्याचा पूर्णपणे इरादा, परंतु प्रमोद याला मात्र थोडंसं थरसावला. प्रमोद याचा पूर्णपणे इरादा मारण्याचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अगदी डिफेन्स मध्ये खेळून काढलाय. अशा पद्धतीचा हा चेंडू मात्र सुरेख टाकतोय तो विजय शेडगे. रिव्हर्स पाण्याचा पूर्णपणे इरादा, परंतु या दरम्यान चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आला नाही, परंतु चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये. पुढचा सामना आहे तो अलिशान नागोटे वर्सेस वैष्णवी 11 खराबटी. दोन्ही संघाच्या संघटनांकडे लगेच यायचंय. आम्हाला अगोदरच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या दरम्यान सुंदर चेंडू, फुलटॉस चेंडू, इथे मात्र फाईन ग्लास केलाय पूर्णपणे बॅटच्या बट्ट्यात चेंडू येतोय. चेंडू सीमा पार होते. 1 बाउंस 4 रन डीजे. हा ऑफ कटर चेंडू येणार तेवढाच माइंडसेट फलंदाजी म्हणता येईल. तो प्रभूच्या बॅट मधून मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारचा रिव्हर्स खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. खराबटी आणि नागोटे दोन्ही संघाच्या संघटकांनी इथे नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला षटक संपल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18. इथे मात्र अजून चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते, ती मात्र प्रमोदच्या बॅटमधून पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र एक 3 खणखणीत चौकार पाहायला मिळाले, एक षटकार पाहायला मिळाला. त्याच दरम्यान मात्र सुंदर अशी गोलंदाजी विजय शेडगेच्या असताना देखील एक स्फोटक फलंदाज पाहायला मिळालं. मी मगाशीच म्हटलं गेलं एक रोहित सका खंदा फलंदाज मात्र गोलंदाजीसाठी येत नाहीये, परंतु याच दरम्यान गोलंदाजी फार येतोय. साईराज गोलंदाजीसाठी येतोय, परंतु फलंदाजीसाठी येतो गिरीश. एक स्फोटक फलंदाज निळी संघाकडून एक चांगला मातबगार फलंदाज आहे, तो सामना करेल तो साईराज.
पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी मार्कडे येतोय. चांगल्या प्रकारचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु गिरीश हम भी किसी से कम नहीं अशा पद्धतीचा फलंदाज नेडी संघाचा एक मातबगार डावखुरा फलंदाज सामना करतोय साईराजच्या गोलंदाजीचा. 24 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असणार आहे, परंतु बघूया ज्याप्रमाणे फलंदाजी होते ती मात्र फलंदाजी स्फोटक पद्धतीची. इथे मात्र हवेचा जो क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय, इथे मात्र जय क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. याच्यानंतर होणारा सामना अलिशान नागोडणे वर्सेस वैशाली स्मृती करामटी रोहा. साईराज दरम्यान बॅट साईड दरम्यान पंचाकडे दाद बघतोय. दरम्यान चांगल्या प्रकारे इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पूर्णपणे फ्लो खोलला होता, पूर्णपणे अगदी लॉंगाच्या वरून मारण्याचा पूर्णपणे इरादा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आला नाही. चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा साईराजची गोलंदाजी ऍक्शन अप्रतिम पद्धतीची. अरविंद मुरुमकर यांनी देखील पॅव्हेलियन मध्ये यावं. अरविंद मुरुमकर पॅव्हेलियनच्या दिशेने यावं, विराजमान व्हावं. परंतु बघूया आता मात्र साईराज मात्र पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा टाकतोय. गिरीश याचा पूर्णपणे मारण्याचा इरादा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आला नाही. याच दरम्यान चेंडू मात्र अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला आणि या दरम्यान इथे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव संख्या मिळाली. बॅटच्या बाट्या चेंडू हवेमध्ये मात्र बघूया भाऊ शेलार दरम्यान चांगला झेल पकडला जातोय. याच दरम्यान मात्र पूर्णपणे पॉवर प्लेच्या स्टिकमध्ये असं मारण्याचा पूर्णपणे इरादा होता. तो बॅट आणि चेंडूचा संपर्क आहे, बॅटचा कडा लागून चेंडू फायनलच्या दिशेने. याच दरम्यान मात्र भाऊ शेलारांनी मात्र अप्रतिम पद्धतीची कॅच पकडली. डीजे अप्रतिम पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. या मैदानाचा पूर्णपणे वापर करतोय मात्र भाऊ शेलारने मात्र या मैदानावर आपली छाप सोडले. चांगल्या प्रकारचं शेवटच्या क्षणाला त्यांनी पाहिलं की चेंडू हातामध्ये निसटेल आणि स्वतःला झोकवून पूर्णपणे कॅच आपल्या हातामध्ये सामावलं आणि या मात्र प्रमोद सगळ्या खंद्या फलंदाजाला मात्र अगदी तंबूचा रस्ता दाखवला. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना इथे मात्र एक अंकुश ठेवण्यामध्ये साईराज मात्र आपला ठसा उमटवतोय. मात्र फलंदाजीसाठी येतोय रोहन. रोहन एक स्फोटक फलंदाज आहे. म्हटलं गेलं तर सगळेच खेळाडू असे येतात ते मात्र स्फोटकच फलंदाज असतात, यात काही शंका नसते. परंतु ज्याचा जो दिवस असतो त्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. परंतु साईराज ज्याप्रमाणे गोलंदाजी करते, अचूक पद्धतीची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते ती साईराज. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेमध्ये मात्र पाहायचा आहे. इथे मात्र बघायचंय ओहो शेवटच्या क्षणाला वाला गेलं तर हा मात्र स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला घणाघातकी हल्ला केला. मात्र 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. डीजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र रोहन आणि पहिल्या चेंडूवर मात्र शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलला आणि मात्र 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना धावसंख्या धावफलकावर झलकते ती मात्र 25. जिंकण्यासाठी 44 आणि 45 धावांचं आव्हान असताना मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी असताना फलंदाजी अप्रतिम होते. ओहो हो मारण्याचा पूर्णपणे इरादा. पंचाकडे दाद बघणे दरम्यान हा लेग बिफोर अँड बॅक टू पवेलियन. द सेकंड विकेट गॉट फॉर नेडी. आता आलेल्या पाहुण्यांसाठी पुन्हा एकदा सांगतोय सामना चालू आहे तो कालभैरव निडी वर्सेस रोहा यांच्या दरम्यान हा सामना चालू आहे. प्रथम नाणेफेकीचा कौल हा कालभैरव निडी संघाने आपल्या बाजूने लावून प्रथम फलंदाज क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते
रोहा संघाने प्रथम फलंदाजी करत 44 धावा पटकावल्या आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आणि मात्र हा सेकंड ओव्हर चालू आहे तो आता मात्र सेकंड इनिंगचा. इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी साईराज भेदक गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जर अगदी तुम्हाला विस्तारमध्ये सांगायचा असेल तर पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचा होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे विकेट मिळवला होता आणि मात्र तिसरा चेंडू मात्र टाकला होता चांगल्या पद्धतीचा. इथे 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केले होते रोहनने आणि नंतर रोहनला मात्र तंबूचा रस्ता दाखवला तो मात्र साईराज याने. पंचाकडे गाड घेताना प्रशांत अप्रतिम पद्धतीचा फलंदाज आहे. मोठे मोठे दिग्गज खेळाडू आहे आणि मोठे मोठे ग्राउंड त्याने गाजवलेले आहेत. याच दरम्यान सामना करतो साईराज मात्र अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी करतोय. 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा खर्च करतोय परंतु आता मात्र प्रशांत सामना करतो साईराजच्या गोलंदाजीचा. सर्व शांततेचं वातावरण आहे मात्र प्रमोदनी जो जल्लोष इथे मांडला होता पूर्णपणे 3 चौकार आणि षटकाराच्या मोबदल्यात मात्र निडी संघ अग्रेसर ठरतोय. याच दरम्यान पर्यंत बघूया मात्र सामना कशा प्रकारे पाहायला मिळेल. या मैदानामध्ये अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी मात्र टिचून गोलंदाजी करणे मात्र इथं गोलंदाजीचा बोलबाला आहे परंतु बघूया फलंदाज कितपर्यंत आपली अग्रेसर ठरतोय. बॅटच्या चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा पूर्णपणे इरादा इथे मात्र कव्हरच्या वरून मारला गेला आहे. चेंडू मात्र 3 बाउन्स 4 रन्स. मी मगाशीच म्हटलं की प्रशांत अप्रतिम पद्धतीचा फलंदाज आहे. त्याच दरम्यान माझ्या थोडं मध्ये चेंडू आला आणि मात्र 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. डीजे धन्यवाद. याच्यानंतर होणारा सामना अलिशा ज्वाला नागोंडे वैशाली स्मृती खरापटी रोहा. चला नाणेफेकीसाठी यायचा आहे कारण की जो सामना चालू होण्याच्या अगोदर मात्र नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे. दरम्यान साईराज सामना करतो तो प्रशांत. फुलटॉस चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र हा कार्पेटच्या माध्यमातून मात्र 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. इथे मात्र प्रशांत आपली छाप सोडतोय. थँक्यू डीजे. तर पूर्णपणे अहवाल पाहिलं गेलं 3 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33. जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र छोटा आहे परंतु मॅच आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतं. रोहित गोलंदाजी मार्कडे. रोहित मी मगाशीच म्हटलं गेलं की रोहित गोलंदाजीसाठी पहिला आला का नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे दरम्यान पहिला चेंडू मात्र हा मात्र फाईलच्या वरून मारलेला मात्र घडाघातकी हल्ला करतोय. 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. याच दरम्यान मात्र 6 धावांनी धावसंख्या धाव फलकावर झलकते ती मात्र आहे ती 39. डीजे कृपया वारंवार तुम्हाला इथे उद्घोषणा करायला लागतोय. अलिशान ज्वाला नागोंडे संघाचा संघनायक आणि वैशाली स्मृती खरापटी रोहा. चला इकडे मात्र चांगल्या प्रकारचा इथे फॉलो थ्रो मध्ये चेंडू येते. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. जोपर्यंत सूरज पवार क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 1 धाव मात्र निश्चित करते. इथे आमच्याकडे पूर्ण मात्र पाहायला मिळतो 1 धावेची इथे मात्र भर पडते. 1 धावेने धावसंख्या धाव फलकावर झलकते ती मात्र आहे ती 40. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. दरम्यान हा फुलटॉस चेंडू इथे मात्र रिव्हर्सिव्ह केला. पूर्णपणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मात्र चांगला एक फटका पाहायला मिळतोय. 3 बॅक टू बॅक मला वाटतं चौकार मारले ते मात्र इथे प्रशांत याने आणि याच दरम्यान मात्र 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. डीजे
बघा ना मॅच चालवले पूर्णपणे डीजे वाले आणि दरम्यान एक धावांनी मात्र ही या एक धावांनी मात्र हा संघ विजय होतो निडी वर्सेस मोर्याला दत्तात्रय रोहा या सामन्यामध्ये कालभैरव निडी हा संघ विजयश्री होतोय। याच दरम्यान पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन चाललोय पुन्हा एकदा इथे नाणेफेकीचा कौल होतोय तो कौल होतोय तो मात्र अलिशान ज्वाला नागोंडे वर्सेस वैशाली स्मृती खराबटी रोहा। हॅलो हॅलो आणि आमच्या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आलेले ते दामोदर बावकर आणि कृष्णा बावकर आणि थोडस पूर्णपणे या मॅचचे पूर्णपणे रूल इथे सांगितले येतोय। ईशान आणि चायना नाणेफेकीचा आमच्या इथे मात्र घेऊन चाललंय पुन्हा एकदा आमच्या जिथे जयेश बावकरकडे। धन्यवाद दीपकजी। सामन्याचा नाणेफेकीकडे घेऊन जातो। नाणेफेकीचा कौल होईल तो मात्र आलिशान ज्वाला नागोटणे विरुद्ध जितेंद्र 11 खराबटी रोहा। नाणेफेकीचा कौल दामोदरजी बावकर यांच्या हस्ते आणि नाणेफेकीचा कौल लागतो आलिशानच्या बाजूने। जिशान भाई तुम्हाला एक विचारतोय आपलं जे नियोजन आहे मनसे चषकाचं हा तिसरा वर्ष आहे मनसे चषक 2022 आयोजक आहे साईनाथजी धुले तुम्हाला या आयोजनाबद्दल काय बोलायचं आहे? खूप चांगलं आयोजन करतायत साईनाथजी धुले आणि तुमचा पाठिंबा असतो वेलशत ग्रामस्थ वगैरे त्यांना सपोर्ट करतात आणि आमच्या तालुक्यामध्ये तालुका नाही मी तर बोलीन आमच्या गावामध्येच ही टुर्नामेंट 1 लाखाची एवढा मोठा टुर्नामेंट ऑर्गनायझेशन करतात ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। धन्यवाद आणि तुम्ही नाणेफेक जिंकता।